ती रडते. तिला आहे ना तिच्यापेक्षा जोरात रडलेलं असलं की मग शांत बसते ती. हा हो हो हा अद्विक झोका देत राहा बाळा तिला. झोका देत राहा. बस असं झोका देत राहायचं. झोका तिचा थांबला की मग ती रडते. आता लाईट गेलेली आहे ना तिला हवा नाही लागत आहे ना त्याच्याने ती रडत आहे. चला इकडे चहा रेडी आहे. चहा घेते थोड्या वेळाने. तोपर्यंत दीपाली काय करते आहे? टमाटरची भाजी. अच्छा नाही ग बटर याची अच्छा तुझ्यासाठी आहे काही. अच्छा वड्या आई बनवणार आहे. हा वड्याची शिमला मिरचीची. माझ्यासाठी माझी फेवरेट वड्यांची भाजी बनणार आहे आणि दीपालीसाठी टमाटरची चटणी आणि सर्वांसाठी ही शिमला मिरचीची भाजी बनणार आहे. मी आई सर्वांसाठी शिमला मिरचीचीच बनवणार होती. मी आईला म्हटलं माझ्यासाठी वड्याची बनव. मग आई बोलली ठीक आहे वड्याची बनवते. आता ती वड्याची बनवणार. आता स्वयंपाक झाला की मग आम्ही जेवण करू. लाईट गेलेली आहे त्याच्याने ती करमते नाही आहे. ते तनिष्क काही राहत नाही आहे व्यवस्थित. तिलाही नेहमी फॅन पाहिजे. गरमी होतं तिला. हे अद्विक तनिष्काच्या ताब्यात आहे. ड्युटी लागली तनिष्काची अद्विकला. हो हो भूक लागलेली आहे. अच्छा म्हणून रडत आहे ती. गरमीच्याने हालत खराब झालेली आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कॅन्चनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. तर आज आहे तनिष्काचे जावडे काढणं आणि जावडे काढण्यासाठी मी अशा प्रकारे रेडी झालेली आहे. म्हणजे सिम्पलशी अशी पातळशी साडी घातली कारण इतकी गरमी होत आहे. थोड्या वेळ आधीपर्यंत लाईट पण नव्हती. थोड्या वेळ आधी लाईट आली. मी रेडी झालो आणि संध्याकाळच्या आतमध्ये तिचे जावडे काढायचे आहे आणि आता भर उन्हात म्हणजे तिथे बसावं लागेल मला तनिष्काला घेऊन. कारण आता जवळजवळ 5 वाजले ना का 5 वाजलेले आहे. आणि आज मम्मीने मस्त ड्रेस घातला पहिल्यांदाच. कारण आता ती याला जायचं होतं तिला वैष्णोदेवीला. त्यासाठी मस्त ड्रेस घेतले होते. आणि जेव्हा घेतले होते ना आईला ड्रेस त्यावेळेला मस्त हे टाईट होत होते. आणि आता बघा 1च महिना झालेला असेल ना फक्त. 1 महिन्याच्या आतमध्ये आई इतकी रोड झाली की आईला ड्रेस हे झोले झोले होते. ठीक आहे पण तरी ठीक आहे रोज घालत जा डेली मध्ये. आता ती तिघड जायला घेतले होते तर ते ड्रेस तसेच पडलेले होते. म्हटलं तू घरी घालून घे. एकदा सवय झाली की मग तुला काही वाटणार नाही. आणि कोणतीही गोष्ट पहिल्यांदा सुरुवात करतो त्यावेळेला वाटतेच, नंतर मग त्याची सवय होऊन जाते. तर मी आता बस आई आरतीचं ताट काढते आणि त्यानंतर मग आम्ही तिथे जावडे काढणार. आणि आम्हाला माली मिळाला नाही म्हणून आम्ही घरचा एक जुगाडू माली शोधला आणि तो जुगाडू माली आमचं घरीच होता. त्याला बनवलं जुगाडू माली. तर गोलूच आज तिचे ते जावडं आहे ते काढणार आहे. कारण मला 1च दिवसाचा आजचाच वेळ होता आणि आता आम्हाला कोणताच माली मिळत नव्हता वेळेवर. आणि चला मग बाहेर जाऊ. आणि आमच्याकडे तुळशीजवळ काढतात, नाही तर मग एखादं कुळदैवत असते कोणाचं त्यांच्याकडे कबूल केलेलं असते तर ते तिथे काढतात कुळदैवतावर जाऊन. तर आम्ही आता तुळशीजवळ काढणार आहे. आम्ही उर्वीची पण तुळशीजवळच काढले होते तिच्या आईच्याकडे आणि आता इथे काढणार आहोत आम्ही तनिष्काचे. तर बाहेर का ग ती राहणार एवढं उन्हात. मला तर हो थोडी आहेच पण चला मग. आणि इथे त्याच्यावर पाट टाकायचं आहे का? पाटा पाट घे ना पाट. हा त्याच्या पाट्यावर बसल्यापेक्षा मला असं वाटतं खाली बसलेलं कम्फर्टेबल राहणार. कारण ती अशी पडायची भीती वाटते थोडीशी. पाट नाही पाहिजे मला, उंच उंच वाटत आहे.
घे माही पाठ पण किधर था? मी रेडी पण झाली. तनिष्का तिकडे तनिष्काचं जेवण करते. आणि आम्ही जुगाड केलेले आहे आज, कारण ऊन भयंकर आहे बाहेर. तरी जुगाड म्हटलं, ऊन भयंकर असल्यामुळे बाहेर इथे आता तुळशी ठेवायची. तुळशी जवळच काढायची असतात ना, कारण आम्हालाच तेवढी गरमी लागते तर तिकडे तिला किती होत असेल. त्याच्याने आम्ही आता इथे तुळशी ठेवणार आहोत. आणि इथे हे बघ आईने आणला दाखव. घे माहिती इथून घेतो का या साईडला घे. अरे देवा, तनिष्कासाठी आई ते इकडे करायला लागेल थोडंसं. टीका बिका लावे पण तर नाही अजून डोळ्यात जाणार. ही मी काल आणलेली साडी आणि आवडली म्हणजे मी माझ्याच तर चॉईसने आणली म्हणूनच आवडली. छान छान रेडी झालं पिल्लू. आता सुरुवात चालू केलं पिल्लू. अरे बाबा शोना अरे बाबा शोना ना 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 आपला तर काही करायचे आहे. ऐक बरं 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 बरं. तिला गरमी होऊन राहिलेली म्हणून ते सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. ती बघितली पाहता आई आता लव ना तुला लव काय टक्कू करते पप्पा आता जुगाडू माली. हा टक्कू करणार आता जुगाडू माली. असं ये तिथंच होते माली जुगाडू माली कसं करू करून नाही ना असं करायचं असेल. तू इकडनं बस. समोर बसत आमच्या माल्यांना सध्या सवय नाही आहे. पहिले मला तशी ताजा हळू बदल आणि तिचं थोडंसं पाठवायला पाहिजे. आई सर्व केस अरे म्हटलं बंद कर. डोकं तूच हात लाव, कारण मला तिला हात लावायचा असा. हो माझे टक्कू माझी केस उडत आहे. झाले तनिष्का, तुझे केस बांधून झाले. आता आपण याला शिरवून टाकू. पातळ करायचे होते मला आजी. संस्कार झाले आता. चला आता त्याला ही साडी घेऊ आपण. गिफ्ट तनिष्काने आतासाठी साडी आणली. चला अरे बाबा थँक्यू. साडी तुम्हाला मी नंतर दाखवेल कशी आहे काय आहे. आणि ही साडी मी घेतली काल माझ्याच पसंतीने आणि पूर्ण ओपन करून मी नंतर दाखवेल तुम्हाला. थँक्यू. चल 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 चल.
चला चला झोपा लागते म्हणा त्या. मी साडी दाखवते तुम्हाला कशी आहे तर पूर्ण ओपन करून. आणखी घरी गेल्यानंतर ठेवल्या जाते, मग साडी दाखवल्याच जात नाही. तर अशी आहे येलो कलरची. हा कलर माझ्याकडे नव्हताच ॲक्च्युली, तर सिम्पल आणि सोबर पाहिजे होती मला. आणि दीपाली बोलली की ऑनलाईन येणार नाही, तुम्हीच घेऊन ये तुमच्या चॉईसने तिथनं. तर म्हणून मग मी आणले की खालून येणार अशी. ह्याचा पदर आहे. आणि कुठून घेतली म्हणाल तर कुठून, आराधनामधून, अमरावती आराधना. आणि याच्यामध्ये आतमध्ये हा जो कापड आहे ना, याच्या आतमध्ये शिफॉनचं तर आहेच, पण अशी शाईन आहे. म्हणजे तुम्ही नाईटला वगैरे फंक्शनला वगैरे पण घालू शकता, तुम्हाला जर सोबर घालायची इच्छा असेल तर. आणि याचं ब्लाऊज पीस अशा प्रकारचं आहे. याला ब्लाऊजला फक्त बॉर्डर दिलेली आहे, बाकी प्लेन ब्लाऊज पीस आहे ह्याचं. तर ही अशी साडी आहे. कशी वाटली साडी मला सांगाल कॉमेंटमध्ये. मी घेऊन पण दाखवते, घालून दाखवते. ठीक आहे, चला चालेल. तनिष्काचे जावडे काढणं झालेले आहेत. तनिष्का आता जेवण करते परत. आणि तनिष्काचा जेवायचा टाइम झाला होता, रडायला लागली होती ती. फोटो सेशन झालं आमचं थोडंफार, म्हणजे ती जोपर्यंत राहिली तोपर्यंत आम्ही फोटोज वगैरे तिच्यासोबत काढून घेतले. आणि नंतर मग आता थोडं तिला आराम करू देतं, आणि नंतर बाकीचं जे आहे आमचं नंतरचं ते करू. बरं 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 बरं. सर्व आमचा प्रोग्राम आटोपला, संध्याकाळ झाली. आणि संध्याकाळ झाल्यानंतर आईला काहीतरी स्पेशल बनवण्याची डिमांड होती आमची. आईने पहिल्यांदा मिसळपाव बोलले, पण नंतर मग गोलू बोलला की नाही, मिसळपाव नाही वडापाव बनवतं. म्हणून मग आई आता इथे वडापाव बनवत आहे. त्यांनी पाव वगैरे आणून दिलेले होते. आईने बटाटे वगैरे उकळायला ठेवून दिले साईडला. आता ही ग्रीन चटणी बनवत आहे, नंतर रेड चटणी बनवेल ती. त्यानंतर मस्त तिच्या हातचा गरम गरम वडापाव आम्ही खाऊ. तर बिचारी कामाला लागली होती आणि आम्ही मस्त आराम केला आज. काय नाही होतं, माहेरचं सुख यालाच म्हणतात. आणि पण तिला सुख नाही मिळत, म्हणजे माझ्या घरी आली की मिळते, पण ती माझ्या घरी राहतच नाही जास्त दिवस. मी आता यावेळेला बघते, तिला घेऊन येईल काही दिवसासाठी, आराम मिळेल. आणि आणखी हो, दीपालीला ह्या सर्व गोष्टी चालत नव्हत्या. तर दीपालीसाठी 2 पोळ्या टाकल्या. आपलं तिचं जेवण करून घेतलं, आमच्या भरोश्यावरती बसली नाही. आणि मग आम्ही वडापाव वगैरे एन्जॉय केला मस्त. आईने इथे ग्रीन चटणी, रेड चटणी ह्या सर्व गोष्टी बनवून ठेवल्या होत्या. मस्त बटाट्याची भाजी बनवली, छान तिने वडापाव बनवले गरम गरम. आणि सर्वांनी आम्ही गरम गरम वडापाव खाल्ले तिच्या हातचे. आणि तसंही तुम्हाला माहिती आहे आई किती छान बनवते सर्व काही गोष्टी. तर फक्त रेसिपी ना म्हणजे डिटेलमध्ये काही वेळेला शेअर केल्या जात नाही. तर तिच्या हातचं कोणती पण गोष्ट असो आम्हाला आवडते, आणि ती छान बनवते सुद्धा. तिच्या हातचं टेस्टीच लागतं. ग्रीन चटणी ती ऑलरेडी तिखट होतीच, पण पप्पांना हिरव्या मिरच्यासुद्धा लागतात तळलेल्या, म्हणून मग मी हिरव्या मिरच्या तिला कापून दिल्या, तिने तळून दिल्या. आणि ती बोलली टेस्ट करून बघ कसा झालेला आहे. तर टेस्ट करून बघितला तर एकदम गरम गरम होता. प्रत्येक वेळेला वडापावची हीच मजा येते की गरम असताना जर वडापाव खाल्ला की मग ते म्हणजे आपलं तोंड जळतं. आणि प्रत्येक वेळेला माझ्यासोबत तेच होतं, याही वेळेला झालं. काय हरकत नाही, वडापावची मजाच तशी येते खाल्ल्यानंतर. आणि आता बस इथे आईने सर्व रेडी केलं की मी सर्व म्हणजे वडापाव रेडी करेल आणि नंतर सर्वांना देणार आणि खाणार. मग बस इथेच या ब्लॉगला एंड करते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग, बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.